15 ऑगस्ट 2026 80व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्याच्या केशोरी येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। केशोरी येथे विविध ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करून ध्वजाला मानवंदना देण्यात आली। यामध्ये केशोरी येथील प्रमुख ध्वजारोहण ग्रामपंचायत कार्यालय येथे प्रशासक नंदकुमार गहाणे यांच्या हस्ते करण्यात आलं। तर पोलीस स्टेशन केशोरी येथे ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन ढेकणे यांच्या हस्ते, तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केशोरी येथे पंचायत समिती सदस्य घनश्याम धामट यांच्या हस्ते, त्याचबरोबर डॉक्टर राधाकृष्ण हायस्कूल व प्राथमिक आरोग्य केंद्र केशोरी या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य श्रीकांत घाटबांदे यांच्या हस्ते, तर सार्वजनिक वाचनालय येथे योगेश नाकाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। तसेच गावातील आदिवासी सहकारी संस्था नितीन प्राथमिक शाळा, महात्मा गांधी चौक, महात्मा ज्योतिराव फुले चौक, कनिष्ठ अभियंता महावितरण कार्यालय, आदिवासी आश्रमशाळा केशोरी, नवोदय हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, SRB महाविद्यालय यांसह इतर ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। या प्रसंगी अंमली पदार्थ, स्वच्छता आणि अवयवदान याविषयी सामूहिक शपथ घेण्यात आली। यावेळी ध्वजारोहण कार्यक्रमाला केशोरी जिल्हा परिषद क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य श्रीकांत घाटबांदे, पंचायत समिती सदस्य घनश्याम धामट, प्रशासक नंदकुमार गहाणे, केशोरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन ढेकणे, पोलीस उपनिरीक्षक शुभम नवले, आकाश कोकाटे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष अनिल लाडे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रमोद उंदीरवाडे, ग्रामपंचायत अधिकारी प्रेमानंद नगराळे, ग्रामपंचायत प्रशासकीय पदाधिकारी, कर्मचारी आरोग्य व पोलीस कर्मचारी यांसह महाविद्यालय शाळेचे प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, मदतनीस, शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी, अंगणवाडीतील चिमुकले तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। न्यूज रिपोर्टर चेतन समरीत, आज 24 तास, गोंदिया। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।